7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल या पुस्तकामध्ये स्टीफन आर कवी यांनी 7 नंबरचं चॅप्टर दिलेलं आहे. 7 नंबरची सवय दिलेली आहे. या सवयीचे नाव आहे शार्पेन दी सॉ आणि या सवयीमध्ये त्यांनी एकूण 4 एनर्जी दिलेल्या आहेत. या एनर्जींमध्ये 3 नंबरची एनर्जी आहे. या एनर्जीचे नाव आहे मेंटल एनर्जी. त्याला म्हणतो आपण मेंदूची ऊर्जा. परमेश्वराने प्रत्येक माणसाला आणि त्याचबरोबर प्राणी, जीव, जंतू, कीटक या सर्वांना मेंदू दिलेला आहे. हा मेंदू का दिलेला आहे? दैनंदिन कामे योग्य प्रकारे करण्यासाठी, दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी मानवाला मेंदू दिलेला आहे. तर या ठिकाणी आपण जे पाहणार आहोत मेंटल एनर्जीकडे आपण लक्ष का दिलं पाहिजे, का आणि मेंटल एनर्जीकडे लक्ष देणं का आवश्यक आहे. पहा, टू इम्प्रूव्ह ब्रेन्स कॅपॅसिटी अँड पॉवर. परमेश्वराने आपल्याला जो मेंदू दिलेला आहे या मेंदूची कॅपॅसिटी आपण वाढवली पाहिजे. त्याचबरोबर काय त्याची ताकद सुद्धा वाढवली पाहिजे. कॅपॅसिटी आणि पॉवर या दोन्ही टिकून राहण्यासाठी, या दोन्ही गोष्टींमध्ये वृद्धी होण्यासाठी, वाढ होण्यासाठी आपल्याला मेंटल एनर्जीवर काम करणं आवश्यक आहे किंवा मानसिक ऊर्जेवर काम करणं आवश्यक आहे. तर चला या ठिकाणी स्टीफन आर कवी जी मेंटल एनर्जी आहे, मेंटल एनर्जीमध्ये कशा प्रकारे वाढ करू शकतो हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. पहा, रीडिंग बुक्स. स्टीफन आर कवी सांगतात, तुम्हाला जर तुमचा मेंदू अतिशय तल्लख ठेवायचा असेल, तुमच्या मेंदूमध्ये जर ताकद आणायची असेल तर तुम्हाला काय करावं लागणार आहे? पुस्तकाचं वाचन करावं लागणार आहे. तुम्हाला जी पुस्तके अतिशय चांगली वाटतात, जी अतिशय जबरदस्त वाटतात, या पुस्तकांचं रोज तुम्ही वाचन केलं पाहिजे. ही पुस्तकं रोज थोडी थोडी वाचली पाहिजे. यातून तुमचा मेंदू तल्लख राहणार आहे, अधिक जबरदस्त होणार आहे. त्यानंतर रायटिंग स्टोरीज. तुम्ही जी पुस्तके वाचली आहेत, तुम्ही जो माणसांचा अनुभव घेतला आहे, तुम्ही ज्या निसर्गाचा अनुभव घेतलेला आहे, त्यावर लहान लहान गोष्टी तुम्ही लिहिल्या पाहिजेत. यातून तुमची मेंदूची शक्ती वाढणार आहे, ब्रेनची कॅपॅसिटी आणि पॉवर दोन्हीमध्ये वाढ होणार आहे. क्रिएटिव्ह थिंकिंग केलं पाहिजे. मी आज जे काम करत आहे हे अधिक चांगल्या प्रकारे कसं करू शकतो, हे नवीन प्रकारे कसं करू शकतो, याकडे सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे. का लक्ष दिलं पाहिजे? कारण यातून आपल्या ब्रेनची कॅपॅसिटी आणि पॉवर दोन्हीही वाढणार आहे. त्यानंतर स्टडी. आपण जर अभ्यास करत असलो, आपण जर अभ्यास केला तर ब्रेनची कॅपॅसिटी आणि पॉवर वाढणार आहे. त्यानंतर लर्न न्यू स्किल. आजचे हे जग पूर्ण कौशल्यावर आधारित आहे. ज्याच्याजवळ जबरदस्त कौशल्य आहेत, ज्याच्याजवळ चांगली कौशल्य आहेत, तो पुढे जाणार आहे. म्हणून आपण या ठिकाणी रोज नवीन नवीन स्किल येतात, ही स्किल आपण शिकून घेतली पाहिजे. का शिकणे आवश्यक आहे? कारण यातून आपल्या ब्रेनची कॅपॅसिटी आणि पॉवर हे दोन्हीही वाढणार आहे. म्हणून स्टीफन आर कवी सांगतात, तुम्हाला जीवनामध्ये जर हायली इफेक्टिव्ह व्हायचं असेल तर हायली इफेक्टिव्ह होण्यासाठी तुम्ही या 4 एनर्जी आहेत, या 4 एनर्जींपैकी जी मेंटल एनर्जी आहे, या मेंटल एनर्जीची कॅपॅसिटी आणि पॉवर वाढवण्यासाठी तुम्ही या सर्व गोष्टी केल्या पाहिजे. याच्यामध्ये रीडिंग बुक्स, रायटिंग स्टोरीज, क्रिएटिव्ह थिंकिंग, स्टडी, लर्निंग न्यू स्किल या सर्व गोष्टींकडे जर तुम्ही चांगले लक्ष दिलं तर तुम्ही हायली इफेक्टिव्ह व्हाल.